हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पूर्व अवतार आणि देवाचे नडिवाळ भक्त प्रेम शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला परिचयाचा मागणी या प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे प्रेम शिरोमणी नामदेव महाराज जगन्यंत्या भगवान परमात्म्याकडे साधक साधू संतांच्या कुळाला आयुष्याची मागणी मागतात. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे शिंद नावाचं गाव आणि या गावामध्ये आपण किमनिमित्तानं एकत्रित आहात. आपल्याला माहितीच आहे आपल्या गावचे भूमिपुत्र असणारे हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे परममित्र आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण उमेश महाराज शिंदे महाराजांच्या प्रयत्नातून या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अर्थात माऊली विद्यार्थी नावानं गुरुकुल या ठिकाणी महाराजांनी सुरुवात केलं आणि त्या गुरुकुलचा 3रा वर्धापन दिन सोहळा एक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते गुरुकुल महाराजांनी सुंदर पद्धतीने या ठिकाणी गुरुकुलाची इमारत उभा केली आणि त्या इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम 3-4 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला गेलेला आहे. माझा योग चांगला की या उत्सवात महाराज आमचे ज्येष्ठ गुरुबंधू असल्यामुळे मी त्यांच्यापेक्षा लहान असल्यामुळे महाराजांनी ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी सोपवलेली आहे. तर म्हणजे उमेश महाराजांनी या भागातला परमार्थ बऱ्यापैकी टिकवून ठेवण्याचं काम महाराजांनी केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून एक महाराज लोक घडवायचा कारखानाच त्यांनी इथं टाकलाय असं म्हणलं तरी काही वावलं ठरणार नाही. हे सगळे विद्यार्थी मुलं मुली घडवण्याचं काम महाराज या ठिकाणी परमपूज्य प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचं दैवत असणारे मृदंग सम्राट आणि ज्ञानेश्वरीचे गाड्या अभ्यासक ज्ञानेश्वरी कंठभूषण असणारे सद्गुरू एकनाथ बाबा कोष्टी बाबांच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण परमपूज्य प्रातस्मरणीय गानगंधर्व आपल्या सगळ्यांचं दैवत असणारे गुरुदेव श्री रघुनाथजी गुरुजी खंडाळकर गुरुजींच्या आशीर्वादानं त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गुरुले मठाधिपती केंद्रे बाबांच्या आणि परमपूज्य प्रातस्मरणीय ज्ञानेश भक्त आचार्य गुरुवरी अर्जुनजी महाराज लाडगुरुजी संत भगवान बाबा वर्ग शिक्षण संस्था होळ जुनी म्हणजे ज्ञानेश मिशन आपल्या परिचयाची आपल्या गुरुजींच्या कृपाशीर्वादानं भव्य दिव्य स्वरूपाचं हे गुरुकुल आणि हे सगळे हे उभा केलं आणि या गुरुकुलाचा आजचा हा उपांत्य दिवस म्हणजे उद्या काल्याची सेवा गुरुजींच्या मुखातून आज ही सेवा माझ्या वाट्याला आहे. त्यानिमित्तानं आपण सगळेजण रती महारथी या ठिकाणी उपस्थित आहात. आज ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहे. आज खऱ्या अर्थानं माझं परम भाग्य आहे की आज गुरुजींसारख्या व्यक्तीनं कीर्तनामध्ये चाल म्हणावी. हे म्हणजे आता कमीत कमी वर्षभर तरी मी रेंज उतरू देत नाही. लक्षात आलं का नाही महाराज? असं म्हणजे बोलायला बरं पडतं. एखादा गायक म्हणला ते तुमच्या की अरे खंडाळकर गुरुजी म्हणते तर तो काय असं म्हणाय बरं पडतंय बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही? असं म्हणाय महिनाक्षर रेंज उतरत नाही. आता लक्षात आलं का नाही? कसं असते 10,000 लोकांनी चांगलं म्हणणं आणि गुरुजींसारख्या बाबासारख्या एखाद्या माणसानं पाठीवर थाप टाकणं ही लेवल एक येत असते. लक्षात ठेवा. म्हणून गुरुजींची उपस्थिती माझ्यासाठी आणि आमच्या उमेश महाराजासाठी प्रेरणादायी आहे, आशीर्वाद देणारी आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू बाबांची उपस्थिती सखर म्हणजे गुरुजी एक वाक्य बोलत होते की गुरुजी म्हणत होते की एकनाथ महाराज कोष्टी गुरुजी काही लोक वाजवतात त्याच्यापैकी मी तर असं म्हणेल की काही लोक मृदंग वाजवतात पण आमचे कोष्टी बाबा मृदंग जगतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. ज्ञानेश्वरी वाचणारे अनेक आहेत, ज्ञानेश्वरी जगणारे फक्त कोष्टी महाराज आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून महाराज आमच्या तरुण कीर्तनकारासाठी
आमच्यासाठी आदराचं स्थान आहेत आणि कायमस्वरूपी गुरुजींबद्दल महाराजांबद्दल आमच्या मनामध्ये अंतकरणामध्ये आदर आहे. मी आपल्या चरणावर नतमस्तक होतो, आपल्या चरणी दंडवत करतो. माझी लायकी नाही तुम्ही माझ्यासमोर बसावं, पण आता तुम्ही जर नाही बसलात, मी जर नाही कीर्तन केलं तर मला पदरून डिझेल टाकून जावं लागेल याचाही मला अंदाज आहेच. म्हणून मला आता तासभर तुमच्या पुढं बोलणंच आहे. म्हणून ज्यांची नावं माहिती त्यांची मी घेतो. विशेष उपस्थिती आमचे परममित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, महाराष्ट्र आंध्र कर्नाटकापर्यंत ज्यांची फार मोठी ख्याती आम्ही नेहमी बघतो, आमचे गुरुबंधू असणारे हरिभक्तीपरायण कबीर महाराज अत्तार महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. खरं म्हणजे महाराजांचं आपल्यासाठी फार मोठं योगदान आहे. मुस्लिम धर्मामध्ये जन्माला येऊन सुद्धा वारकरी संप्रदायाची सेवा आणि हिंदू धर्म स्वीकारणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. पण महाराजांबद्दल आम्हाला सगळ्याला आदर आहे, आम्हाला सगळ्यांना प्रेम आहे आणि ते आमचे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र आहेत. त्यांच्या कीर्तनातसुद्धा मी चाली म्हणलेले आहेत, महाराजांच्या सुद्धा आमच्या भागात आल्यावर. म्हणजे मला येत नाही, फक्त आदरानं म्हणलेलं एवढंच आहे. महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. आमचे परममित्र दत्ता महाराज हरिभक्तीपरायण, आमचे राहुल महाराज, अजून सगळे आमचे मामा आहेत, बसलेले आहेत, कृष्णा मामा, आपण सगळेजण उपस्थित आहात. सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादकाची यादीमध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, कमी वयामध्ये ज्यांनी फार मोठी आपली ख्याती केली, ती वारकरी संप्रदायाचं भूषण पंडित श्री केशव महाराज जगदाळे गुरुजी यांचे पट्ट शिष्य भरतजी महाराज पठाडे आज आवर्जून उमेश महाराजांच्या प्रेमाखातर आवर्जून उपस्थित आहेत. पण आता आमचं असं झालंय, आमची झाली दोघाची बी कुंडी, आता काही हालचालच करता ना गेली दोघाला, नाहीतर आम्ही सगळेजण मोठ्या प्रेमानं उपस्थित आहात. आमचे प्रमोदजी रणनवरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. आपल्या सगळ्या कॅमेरावाल्या दादांना धन्यवाद देतो. अजून कुणाचा नाम दादा बसले तिकडं मागं, दादांना धन्यवाद. संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थी महाराज मंडळीला धन्यवाद देतो. माईकवाल्या दादाला धन्यवाद देतो आणि झालेली आपलं कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल चिंतन संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे, मागणी प्रकरणातला आहे. आणि नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रेम शिरोमणी नामदेवराय जगन्नियंत्या भगवान परमात्मेकडे मागणं मागतात. खरं म्हणजे या जगामध्ये असा कोण आहे की तो मागत नाही? प्रत्येकाला मागावं लागतंय. गरीब लोक मागत असतात, श्रीमंत लोक मागत असतात, नवल नाही देवाला सुद्धा मागावं लागतंय. याच्यातही नवल नाही, संत सुद्धा मागत असतात. गरीब लोक रोज मागत असतात, गरीब लोकांचं मागणं स्वभाव आहे. पण गरीब लोक मागून मागून मागतात तरी काय? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे धनधान्य, ग्रही व्हावे आमच्या घरी संतान वाढावं, आम्हाला मुलगा व्हावा, आम्हाला मुलगी व्हावी, नाही नाही आमचंच बरं असावं, ल्यावे खावे बरे असावे
थोडं कमी वाजव मग होती हा आपलं वजन पडलं पाहिजे ना तसं थोडं कमी वाजव हा ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हेच करी हाव संसारिक ल्यायला चांगलं असावं खायला चांगलं असावं आमचं बरं असावं याच्यापेक्षा गरीबाचं दुसरं काही मागणं नाही गरीब लोक रोज मागत असतात याच्यात काही नवल नाही गुरुजी श्रीमंत लोक सुद्धा मागतच असतात मला वाटतं बाबा गरीब लोक रोज मागत असतात श्रीमंत लोक 5 वर्षाला का होईना एकदा मागतच असतात बरोबर आहे ना मागतच असतात आहे का ओळख ठेवा राहू द्या दादा ओळख राहू द्या ओळख ठेवा आता 5 वर्षाला एकदा भेटलो कशी ओळख राहणार त्याला सप्ताहाला वगैरे यावं लागतं भेट देण्यासाठी ओळख ठेवा असं म्हणावं लागतंय अरे गरीब लोक रोज मागत असतील श्रीमंत लोक 5 वर्षाला एकदा मागत असतात एक वाक्य सांगू द्या ज्या श्रीमंताला असं वाटतंय की आपलं स्थान नेहमी सगळ्याच्या उंच असावं त्या श्रीमंतानं कधीतरी गरीबाला देणं अत्यंत गरजेचं आहे माणसं ती मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं म्हणतात माणसं ती लहान असतात कबीर महाराज जी स्वतःला मोठं म्हणतात स्वतःला मोठं म्हणणारी माणसं या जगात कधी मोठी होतच नाहीत नेहमी जे दुसऱ्याला मोठं म्हणतात ना ती माणसं मोठी होतात मला गुरुजी ज्या वेळेला कीर्तनात चाल म्हणत होते बाबा ज्या वेळेला ते बसलेले होते त्यावेळेला बाबा मला एक सद्गुरू जयरामबाबा भोसलेंचं वाक्य आठवतं जयरामबाबा भोसले असं म्हणायचे की मोठी माणसं ज्या वेळेला कीर्तनाला येऊन बसत असतात माझ्या अंगावर काटा आला बाबाचं नाव घेतलं की कारण वैराग्य काय असतं हे जयरामबाबा भोसलेंनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं लक्षात ठेवा बाबांचं एक वाक्य होतं बाबा म्हणले मोठी माणसं ज्या वेळेला कीर्तनाला येऊन बसत असतात ही कीर्तनाला आलेली नाहीत हे ऐकायला आलेले नाहीत तर या त्यांच्या मनाचा मोठेपणा म्हणून बसलेले ते लक्षात ठेवा म्हणून बाबांचं वाक्य मला पुढे जायचंय माझा मुद्दा एवढाच आहे की नेहमी दुसऱ्याला मोठं म्हणत असतात ती माणसं समाजामध्ये मोठी होत असतात गड्यावर मी आपल्या पाया पडतो या जगात स्वतःला मोठं म्हणण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणा तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणले तुम्ही आपोआपच मोठे होत असतात तुम्हाला वेगळा मोठेपणा का गाजवायची गरज पडणार नाही म्हणून ऐका श्रीमंत माणसाला जर वाटत असेल एक वाक्य सांगू गुरुजी समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे पण समुद्रावरून फिरायला जाणाऱ्या माणसाला सुद्धा हातात बिस्लरी घेऊन जावं लागते काय जाळायची त्याची श्रीमंती बरोबर दादा बरोबर बोलतोय मी बरोबर बोलतोय बाबा बरोबर आहे मला असं वाटतंय की 2 लाख रुपये महिन्याला पगार तुमच्या घरात येत असेल पण तुम्ही सप्ताहाची वर्गणी देत नसाल तर काय जाळायची तुमची श्रीमंती काय जाळायची आमच्या काय कामाची नाही ना तुम्ही तुमच्या काही लोक म्हणतात की हा माणूस खूप श्रीमंत आहे याने एखादी पंगत घातली का नाही ते याच्यात नसतात मग आमच्या काय कामाची त्याची श्रीमंती सरळ आहे का नाही सांगा याने एखादी पंगत घातली असेल याने एखादी वर्गणी दिली असेल अन्नदान केलेलं असेल संप्रदायासाठी जी व्यक्ती करत असते ना ती व्यक्ती मोठी असते माझं बोलणं आमच्या दृष्टीनं मोठी ती आहे मग त्याला 1000 रुपये जरी महिना असला पण त्यातले 10 रुपये जर तो सत्संगाला देत असेल तर तो मोठा आहे ना माणसाचं मन मोठं असलं पाहिजे लक्षात येते माझं बोलणं त्याची श्रीमंती हे बघा एक वाक्य सांगतो तुम्ही किती श्रीमंत आहात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तुमच्या कपाटातल्या नोटा मोजत बसू नका तुमच्या गल्लीमध्ये तुमच्यावर काही संकट येऊ द्या आणि तुमच्यावर संकट आल्याच्या नंतर तुमच्या गल्लीतले तुमच्या डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर तुमच्या गल्लीतल्या किती लोकांचे हात तुमचे डोळे पुसण्यासाठी पुढे येतात याच्यावरून तुमची श्रीमंती कळत असते माणुसकी महत्त्वाची असते माणुसकीपेक्षा पैसा महत्त्वाचा नसतो अरे पैसा श्रीमंती ही सगळं जर आहेच पण श्रीमंती पैसा यापेक्षा माणुसकी सुद्धा या जगामध्ये फार मोठी आहे आणि ती हळूहळू आता माणुसकी संपत चालली याचं फार मोठं दुःख होतंय खरे सांगून जायचंय मला की गरीब हे बघा उंच माणसाला जर त्याची उंची समाजाला कळावी असं वाटत असेल तर त्यानं कधीतरी ठेंगण्या माणसात गेलं पाहिजे बरोबर बोलतोय मी उंच माणसाला जर त्याची उंची कळावी असं वाटत असेल तर त्यानं कधीतरी ठेंगण्या माणसात गेलं पाहिजे त्याच्या पुढे जायचंय एखाद्या गोऱ्या माणसाला जर त्याचा गोरेपणा समाजाला कळावा असं वाटत असेल तर कधीतरी माझ्यासारख्या काळ्या माणसामध्ये येऊन त्याला बसावं लागेल तर त्याचे गोरेपणा उठून दिसेल बरोबर आहे ना तसंच सांगतो एखाद्या श्रीमंत माणसाला जर त्याची श्रीमंती लोकाला कळावी असं वाटत असेल तर त्यानं गरीबाला दिलं पाहिजे जी लोक देत असतात ती मोठी असतात घेत असतात ती लहान असतात मग समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर आहे पण त्याची एक खोड आहे सगळ्या नद्या माझ्यात आल्या पाहिजे सगळे नाले माझ्यात आले पाहिजे ओढे सुद्धा माझ्यात आले पाहिजे घेत राहतो ना गुरुजी तो घेत राहतो ना म्हणून त्याचं स्थान सगळ्याच्या खाली आहे मेघ हा सगळ्याला देत राहतो ना म्हणून त्याचं स्थान सगळ्याच्या उंच आहे देणारी माणसं उंच असतात घेणारी माणसं नेहमी खाली असतात एखादी गोष्ट मी तुम्हाला देणार आहे दादा तुम्हाला घेण्यासाठी हात कसा करावा लागेल
कसा करावा, मी देणार काहीच नाही, हात का असा करावा लागेल, बरोबर आहे की नाही? आता घेणाराचा हात उंच आहे का देणाराचा? कबीर महाराज देणाराचा हात नेहमी उंच असतो. गळे आपल्याला संधी असते, सत्संग ज्यावेळेला होत असतो, नामचिंतन ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला आपल्याला काहीतरी दान देण्यासाठी ही संधी असते. पंचतंत्रामध्ये सोन्याचा हंडा सापडला. किती किलो? 10 किलो सोन्याचा हंडा सापडला. आम्ही त्याला भेटायला गेलो, 10 किलो सोनं सापडले, आनंद वाटला, भेटायला गेलो. पण ते तिथं गेल्यानंतर असा कपाळाला हात लावून टेन्शनमध्ये बसला होता. मी म्हणलं दादा 10 किलो सोनं सापडले, टेन्शन घ्यायला काय झालं, काय सांगावं म्हणला. लक्ष देऊन ऐका, माझे विनोद 4Gचे असतात, लवकर कळत नाहीत. 10 किलो सोनं सापडलं तरी टेन्शनमध्ये का बसला ते मला काय सांगावं. हंड्यावर काय लिहिलंय बघ. मी म्हणलं काय? आम्ही हंड्यावर बघायला गेलो गुरुजी, तर त्याच्यावर बाबा लिहिलं होतं हा हंडा 9व्या क्रमांकाचा आहे. मला मग तुला टेन्शन का आलं? 8 कुणी नेले असतील. हाय का काही घेणं देणं का सांगा. लक्षात आलं का माझं बोलणं? अरे मिळालंय त्याचा आनंद घे ना. अजून एक वाक्य सांगतो, आहे त्या गोष्टीचा आनंद घ्या, नाही त्याचं दुःख करत बसू नका. जी गोष्ट तुमच्या जीवनात प्राप्त झाली तिचा आनंद घ्या ना, नाही त्याचं दुःख करत कशाला बसायचंय. नाही नाही मला बाहेर जशी सिस्टीम अशी तशी इथं अरे आहे त्याचा आनंद घ्या ना. आहे जे आहे समोर त्याचा आनंद. माझ्या मागं म्हणायला माझ्यासारखे दारे आहे सगळे म्हणा, आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. लक्षात आलं की नाही? त्याचं दुःख करून काही उपयोग होणार नाही. जरा मला हे उदाहरण सांगितलं, आमच्यातलं सांगितलं तर जरा येतं वाईट वाटेल, म्हणून मी तुमच्याकडे येऊन सांगतो. आपल्या नवऱ्यानं, यांना कळेल मी का सांगतोय ते, आपल्या नवऱ्यानं जर आपल्याला 200 रुपयाची साडी घेतलेली असेल ना, तर तिच्यातच आनंद माना. शेजारणीची 10,000ची बघून नाराज होऊ नका, कारण तुम्ही जर नाराज झालात तर 10,000 तर मिळणारच नाही, पण 200तली सुद्धा आनंद निघून जाईल ना, बरोबर आहे का नाही सांगा. पण आहे त्याच्यात समाधान माना, नाही त्याचं दुःख करत कधी बसू नका. मला पुढे जायचं, जरा बोर व्हायले का नाही का? चहा सांगू एकदा, फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा, आपला विषय एवढाच आहे की मोठा व्हायचा असेल तर तुम्हाला कोणाला तरी द्यावं लागेल. आणि गरीब लोक मागत असतात, श्रीमंत लोक 5 वर्षाला का होईना एकदा मागत असतात. श्रीमंती असून या मताचा मी माणूस नाही. श्रीमंती भरपूर असली पाहिजे, पण ज्या तिजोरीमध्ये तुम्ही श्रीमंती ठेवलेली असेल, सोनं ठेवलेलं असेल, त्याच तिजोरीमध्ये तुम्ही संस्कृतीसुद्धा ठेवली पाहिजे. ज्या तिजोरीमध्ये तुम्ही सोनं ठेवत असाल, वर असे कपाट आहे, असे मस्तपैकी अशा बांगड्या सोन्याच्या, त्याच्या खाली अशा विटा मातीच्या ठेवसाल नाही तर सोन्याच्या, त्याच्या खाली असे हार, जोडे हार, चप्पल हार, बूट हार, असे हार ठेवले पाहिजे. हे सगळं ठेवा, अडचण नाही, पण याच तिजोरी कुठंतरी संस्कृती ठेवा. गुरुजी मला असं वाटतंय बाबा की ज्या देशामध्ये भरत महाराज सोनं आहे आणि संस्कृती नाही, तो देश जळेल तरी नाही तर बुडेल तरी. द्वारकेमध्ये सोनं फार होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. लंकेमध्ये सोनं फार होतं, संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारिका लंका आफ्रिका अमेरी शिन नाही, हे बसत नाही, हे बसतच नाही, हे बसत नाही. द्वारिका लंका आफ्रिका, अरे चिंताच करू नका, एक दिवस जळाल्याशिवाय राहणार नाही. सोनं नसेल, सोनं असेल आणि संस्कृती नसेल ते नक्की जळेल. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर संस्कृती जपणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या परंपरा जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. मला पुढे जायचं आहे. गरीब लोक मागतात, नवल नाही. श्रीमंत लोक मागतात, याच्यातही नवल नाही. देवाला सुद्धा मागावं लागते. मेरे द्वार खडा भगवान, भगत भर दे रे झोली. बळीराजाच्या दरबारामध्ये वामनाचं रूप धारण करून देवानं सुद्धा मागितलंच होतं. देवाला सुद्धा मागावं लागतंय, हे सुद्धा ताई नवल नाही. नवल तर हे आहे, नाथ महाराजासारखे साधू, नामदेवरायासारखे साधू, तुकाराम महाराजासारखे साधू ज्या दिवशी मागणी मागतील ना, ते खरं नवल आहे. महाराज का हो हे का नवल आहे? ही रोज मागतात, याचं देवाचं काही वाटत नाही तुम्हाला? अजिबात नाही. मग संत मागतात, याचंच का नवल वाटतंय? ते म्हणतात याच्यामुळं वाटतंय ना, काही मागाने हे आम्हा अनुचित वडिलाची
सर्वस्वासी मुकावे तुकोबराय म्हणतात. प्रेमानं सगळे जमा होतात. नाही ते एवढे जमा करायचे म्हणले नाही तर एवढे एका दिवसाला 5 लाख रुपये लागतील कमीत कमी. निम्म्यात सगळे आम्ही, निम्म्यात गुरुजी. लक्षात आलं का बघा. 5 लाख सहज लागतील ना एवढे गोळा करायचे म्हणल्यावर. चांगले विषय नाही तर शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती अशी किती भीत घेऊन आलेला काय कामाचे सांगा. इकडे लक्ष द्या. आपण रंगात कीर्तन आणावं गप कोणी म्हणते आणि द्यावा माझे महिने हो हो असले टेम्पो भरून तळे टाका वाटते मला लय बेकार म्हणतात महाराज. आपल्याला काय बघा थोडं म्हणावं पण चांगलं म्हणा. लक्षात आलं का नाही. थोडे परी निरे नाहीतर मग तुकोबरांनी मधला मार्ग सांगितलायच ना. काय गाता येईल तेनेची गावे बाकीच्याने हरिहरी करावे. हे मधला मार्ग आहेच की आपल्यासाठी सुद्धा. ज्याला येत असेल त्यानं म्हणलं पाहिजे आणि चांगलं म्हणलं पाहिजे. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत सो संत मागतात त्याच्यात नवल का आहे. कारण संत कधी कुणाच्या पुढे हात पसरत नाहीत. संत कधी कुणाला मागत नाहीत. नामदेवराय आजच्या अभंगात मागतात बरोबर आहे. एक मिनिट आहे का. ज्ञानोबाराय सुद्धा मागतातच. ज्ञानोबारायचं सुद्धा पसायदान आहे. एक वाक्य बाबा सांगतो. ज्या ज्ञानोबारायांनी पसायदान मागितलं ते निवृत्तीनाथाकडे मागितलं. कुणाकडे मागितलं. निवृत्तीनाथाकडे. ज्ञानोबारायचं अंतकरण जर बघितलं तर माऊली स्वतः बोलतात हे विश्वची माझे घर आईशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. हे विश्वच माझं घर आहे अशी ज्यांची भावना झालेली आहे अशा ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ म्हणजे विश्वात्मक देव. आता विश्वात्मके देवे हे विश्वच माझं घर आहे अशी ज्यांची भावना झालेली आहे अशा ज्ञानोबारायांनी विश्वात्मक देवाकडे विश्व प्रार्थना करावी. त्याचं नाव पसायदान आहे. त्याला पसायदान म्हणतात. हे ज्ञानोबारायचं पसायदान. कधी कधी तुकाराम महाराजांचं पसायदान. मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे मज ठेवी पायी संताची. मला संतांच्या पायाचा सेवक कर हे त्यांचं पसायदान. आता बघा जसं ज्ञानोबारायचं पसायदान जसं तुकाराम महाराजाचं पसायदान तसं आजच्या अभंगात नामदेवरायचं हे पसायदान आहे. नामदेवरायचं पसायदान आहे. पण कसं आहे नामदेव महाराज दान मागतात असा स्पष्ट उल्लेख या अभंगात कुठे सुद्धा आलेला नाही. तुम्ही अभंग वाचून घ्या की या अभंगातून नामदेवराय दान मागतात असा उल्लेखच कुठं आलेला नाही. मग ही मागणी नामदेव महाराजाची देवाकडेच आहे हे कशाहून. नामदेवराय मागतात असा उल्लेख जर आलाच नाही तर ही मागणी नामदेवरायची देवाकडेच आहे हे कशावरून. याची 2 उत्तरं देतो. पहिलं उत्तर असं आहे संत महात्मे देवाला सोडून दुसऱ्या कुणाला मागतच नाही. अजिबात नाही. हात पसरी जिने तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरी जिने धिगत्याचे. जो कोणी मागत असेल त्याचा धिक्कार आहे. जळो जिने लाजीरवाने त्याचं जिनं लाजीरवान आहे. तो जर देवाला सोडून दुसऱ्याच्या पुढे हात पसरत असेल. हे बघा संत कधी मागत नसतात आणि जे मागत असतात ते संत नसतात. काही लोक मग म्हणते तुम्ही त्याला पैसे ठरवून घेतात. आम्ही महाराज आहेत आम्ही संत थोडेच आहेत. लक्षात आलं का नाही. आम्ही महाराज आहेत ते मी आम्हाला भारव आहे आमचं काही नाही. आळंदीला जायचं पंढरपूरला जायचं तिथं आपलं दुकानात कामाला राहायचं 4-6 वर्ष. तसं कोर्स 4 वर्षाचा 4 वर्षाच्या दुकानात हमाली केली बऱ्यापैकी दुकानदारी करता येते माणसाला. बरोबर आहे का बाबा बऱ्यापैकी. हां जरा त्याच्यापैकी जरा होलसेल दुकान टाकायचं असेल तर भंडाऱ्यावर 2-4 वर्ष जायचं. पुन्हा पंढरपूरला चातुर्मासाला जायचं. लक्षात यायला दुकानात
जरी तुम्ही पडून जरी राहिला 4-2 वर्ष नुसतं पडून राहायचं, नुसतं लक्ष द्यायचं, मालकाच्या पाया पडायचं, नुसतं दर्शन करायचं, बघत राहायचं, 4-2 वर्षात बऱ्यापैकी हातुटी जमती आणि मग गावाकडे जायचं आणि टपरे टाकून इकायचं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. बरोबर आहे का नाही? आता भाव ज्याच्या त्याच्या मालावर त्याला इलाज नाही. क्वालिटी कशी याच्यावर बी असतात ना बऱ्याच गोष्टी, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही संत नाही तर आम्ही महाराज आहेत, आम्ही हमाल आहेत. संतांचे जे शब्द आहेत ते संतांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करतात, त्यांना महाराज म्हणतात. आणि जे समाजासाठी जन्माला आले त्यांना संत म्हणतात. संत शब्दाचा अर्थच आहे संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. किंवा काय ज्ञानोबराच्या भाषेत देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोका लागे. लोकांसाठी जे जगतात त्यांना संत म्हणतात. समाजासाठी जगले, संतांनी संपूर्ण जीवन लोकांसाठी वाहून टाकलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, उपकारासाठी केले हे उपाय आणि येणे विन काय चाडामा, याच्यापेक्षा आमची काही इच्छा नाही. संत असतात समाजासाठी जगतात. पहिलं उत्तर आहे संत ही मागणी नामदेवराची देवाकडेच कशावरून. पहिलं उत्तर आहे संत महात्मे देवाला सोडून दुसऱ्या कुणाला काही मागत नाहीत. दुसरं उत्तर असं आहे गुरुजी बाबा असं आहे की आजची मागणीच एवढी अवघड आहे कबीर महाराज की आजची मागणी देव सोडून दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही. ऐका, देव सोडून दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही अशी नामदेवरायाची मागणी तरी काय आहे. सप्ताह आहे आणि एखादा नारळी सप्ताह चालू का काय आमच्या इकडे असं वाटायला लागले. मग आधी वाटलं तर माणसं बी येतात का नाही, पण माणसं बी तो का खूप वर बसलीत. बघू नका आधी का थोबट तोंडे मी सांगायला नाहीत म्हणून बसलेले बाया अविश्वासीच कसे आहेत एवढ्या. मी सांगित होतं का नाही लोक म्हणजे थोबट बघायची गरज होती का नाही. लोईच गुरुजी अविश्वास, बायाचा विश्वासच राहिला नाही. फेटा बांधू लागलो मी आणि फेटा बांधायच्या टायमाला बायकोचा मला फोन आला, व्हिडिओ कॉल करा. म्हणलं का करा, केला नाही. कुठे आहेत म्हणलं, पोचलो उमेश महाराजांच्या इथं. कुठे आहेत उमेश महाराज, तिच्या ओळखीचे. म्हणलं हे भरत अण्णा कुठे, म्हणलं हे ड्रायव्हर, म्हणलं त्यो चष्म्यावाला त्यो मागं बसला टुकू मुकू बघतोय चांगला त्यो. म्हणलं हे गाडी कुठे, म्हणलं ही फेटा. म्हणलं हे हा ठोवा.
माझ्या बापाला मिळाला नेमकं चाललंय काय. मला जमत नाही का ना गेला महाराज. मी फेटा बांधून बाहेर आले, फोन लावला, म्हणलं व्हिडिओ कॉल का क्या. एवढी रेंज लागती घरी, लक्ष द्यायला लागला. तुम्ही किती बी आंबट व्हा, एवढं हसून बोलावं लागते. मी म्हणलं व्हिडिओ कॉल का केलता. उगं केलता. म्हणलं उगं नाही, खरं सांग. उगं केलता. म्हणलं खरं सांग. उगं केलता. आपल्या गल्लीतली एक बाई पळून गेली. म्हणलं तुम्ही कुठेच बघावं. बघा बाय आता आहे का नाही, तापच आहे का नाही. आता काय वेळ निघून गेले असते का, टाइम टू टाइम असते ते ना. आता काय इकडे लक्ष द्या. कारण अविश्वासित लईत महाराज. शर्ट विकत घेतलं मी 2000ला आणि घरी गेलो. बायको म्हणली काय आणलंय. म्हणलं शर्ट. केवढ्याला आणलंय. म्हणलं 300. बायकोला खरं कधी सांगायचं नाही, तिला अर्धच सांगायचं. कारण तिची नावच अर्धांगिनी, फुलांगिनी नाही. लक्षात आलं का नाही. शास्त्रानं बाबा नाव टाकलं की नाही, अर्धांगिनी फुलांगिनी नाहीत, अर्धीच नाही. म्हणलं 300. नेलं तर केवढ्याला. 2000ला. सांगितलं 300ला. हातात घेतलं. माय म्हणली सुतलंय चांगले. म्हणलं हो. 300ला येते का. म्हणलं हो. पर्समधून 300 काढले मला दिले. ह्या 300चं दुसरा आणा, हे माझ्या भावाला देते. 1700ला खुटा उठताला. माझी शपथ लाभार नाही 1700 रुपये. गटा गटा गिळ काय करावं सांगा. हसजा मोकळ्या मनकावात चमकन मरावं लागेल. हसजा. काय हसत नाही. बघा गुरुजीकडे कसे हसत आहेत फ्रेश. त्याच्यामुळे ते एवढे मेंटेन व्यवस्थित आहे. तुम्ही हसे हे असा छपका द्या. मोकळ्या हसजा ना. का रोग यायला लागला का काय का काय. मोकळ्या मनानं हसजा. मोकळ्या मनानं निर्मळ राहत असतं. मन माणसाचं मोकळं होतं. हो सर्व्हिसिंग होती हसली हो माणसाची. लक्षात आलं का नाही. काय कायला किती हसाय वाटतं द्या वाटतं. फ्रेश राहत जा कीर्तनात. इकडे जीवनात फ्रेश राहत जा. कारण आपल्या हातात काहीच नाही. हे सगळं होणार आहे देवाच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. तुम्ही किती तुम्हाला तर काही वाटन. माय म्हणजे मला असं वाटतं. तुला काही वाटन. मला काय म्हणजे तुला कोट्या दिवशी वाटन. तुझ्या बापाची पेंट आहे का. आपले लोक झळकीत गुरुजीले. एखाद्याने बंगला बांधला ना, आपण म्हणा काय बंगला बांधला, लगेच दुसरा म्हणणार लोकांची मुंडकी मोडून बांध. तू मोड ना दलिंदर आवला तिच्या नावात कसं ठेवतं कुणाला बी. आयुष्यात चुकून बी कुणाला नाव ठेवायचं नाही. आमच्या गुरुजीने एक वाक्य सांगितलं. गुरुजी म्हणले गायक वादक कीर्तनकार यांना सकाळी नेहारी करायला देव भेटला असता. नेहारीला फक्त एकूणमेकाचं खालीवर करण्यामुळे देवच भेटत नाही म्हणले. दुसरं काही नाही. लक्षात येते का बोलणं. त्याच्यामुळे सरळ राहा. जीवन स्वच्छ जगा. मागणीच एवढी अवघड आहे की आजची मागणी देव सोडून दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही. महाराज देव सोडून दुसरं कोणी पूर्ण करू शकतच नाही. अशी नामदेवराची मागणी तरी काय आहे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. सरळ सरळ की अकल्प आयुष्य व्हावं. किती आयुष्य व्हावं बोलत चला की अकल्प. आता अकल्प म्हणजे काय तर मी तुम्हाला सोपं करून सांगतो. मला सांगा काळाचं कमीत कमी वेळ मापण्याचं साधन काय. बघती व्याख्या. काळाचं कमीत कमी वेळ म्हणजे घड्याळातला कमीत कमी वेळ कशाने मापला जातो. एवढं सेकंदानं. बरोबर आहे का. आता तुला व्याख्या कळून जाईल. 60 सेकंदाचा एक तास होत असतो. 60 सेकंदाचा रामा तास होत असतो. तूच म्हणलास कोण म्हणलंय म्हणजे हानी तो काय मला इथं तूच म्हणलास. थांब गुरुजीला जाऊ दे बघतो. इकडे लक्ष द्या. 60 सेकंदाचा एक मिनिट होतो. 60 सेकंदाचा एक बोला मिनिट. 60 मिनिटाचा एक तास. बरं 12 तासाचा दिवस. बरोबर आहे का नाही. बरं 7 दिवसाचा बोला सोपं आहे. 7 दिवसाचा एक आठवडा. 2 आठवड्याचा एक 15वाडा. 2 15वाड्याचा एक 2 महिन्याचा एक. मला माहित होतं बंद पडत आहे म्हणून इथं. बरोबर आहे का नाही. सांगा 2 महिन्याचा एक 2 महिन्याचा एक. 2 महिन्याचा एक नाही माहिती. जाऊ द्या वेळ कमी. मी सांगतो 2 महिन्याचा एक ऋतू होतो. 2 महिन्याचा आहे त्याच्यामुळे इकडे बघितलंच नाही. मला माहिती इकडे उत्तर आहे म्हणून. बरोबर आहे का नाही. 2 महिन्याचा एक ऋतू होतो आणि 3 ऋतूचं एक 6 महिन्याचंच वर्ष कसं होईल. 3 बरं ऋतू किती आहेत रे. ऋतू मला पुराणे सांगा. ऋतू किती आहेत. 3 कोणते रे. उन्हाळा पावसाळा हिवाळा. कसं होईल गुरुजी आपल्या देशाचं. कसं होईल कसं होईल. इंग्रजी शाळेच्या नावाखाली मराठीचं वाटूळ झालं सगळं. उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू नाहीत. हे मोसम आहे. नाराज व्हायची गरज नाही. पूर्वी नाराज होऊ नका. तुम्हाला शिकविणाऱ्या मास्तरनं तुम्हाला शिकविलंच नाही. तुम्ही काय करता.
मास्तर कोणी असले तर त्यांनी नाराज होऊ नका, त्यांच्या मास्तरांनी त्यांना शिकले हे तरी काय करते विचारे सांगा. त्याच्यामुळं नाराज व्हायची अजिबात गरज नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू आहेत, मोसम आहेत, ऋतू आहेत 6. ऋतू किती आहेत? 6. आणि 3 ऋतूचा एक काय होतो काहीच माहित नाही. 3 ऋतूचं एक अर्धवर्ष त्याला काही नाव असेल का काय नाही. 3 ऋतूचं एक आयन होतं. काय होतं? आयन होतं. आणि 2 आयनाचं वर्ष होतं महाराज. दक्षिण आयन आणि उत्तर आयन 2 आयनाचं वर्ष होतं. असे 4,32,000 वर्ष गेल्याच्या नंतर कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. गुणाकार करा. 4,32,000 गुणविले 4, जेवढा गुणाकार येईल तेवढेच मिळून होतं एक कल्प. आणि नामदेवराय मागणी मागतात अकल्प. ज्याचं कधी गणितच करता येत नाही, एक कल्पाचं केलं अनेक कल्पाचं करता येत नाही, त्याचं नाव अकल्प. पण अकल्प आयुष्य व्हावं. आता मी पुन्हा प्रश्न करतोय आपल्याला, अकल्प आयुष्य व्हावं पण कुणाला व्हावं बरं? हा बोला की, अकल्प आयुष्य कुणाला व्हावं? बोला बोला बोला. बसले महिला पुरुष, कुणाला? हरीच्या दासाला अकल्प आयुष्य व्हावं असं तुमचं स्पष्ट मत आहे? 100%? अरे हो नाही काहीतरी म्हणा. 100%? तर मग मला सांगा, अकल्प आयुष्य हरीच्या दासाला व्हावं असं जर तुमचं मत असेल तर कोणतेच संत 100च्या वरी जगले नाही. 100चा आकडा कुणीच ओलांडला नाही. ज्ञानोबाराय 22 वर्ष. ज्ञानोबाराय किती वर्ष? तुकाराम महाराज 42 वर्ष. विवेकानंद 39. अहो संतांकडे सगळ्यात जास्त जर जगले असतील तर नामदेव महाराज 82 वर्ष. बरोबर आहे बाबा? 82. म्हणजे संतांनी सुद्धा 100चा आकडा ओलांडलेला नाही. मग 100च्या आतमध्येच का ओलांडला नाही? कारण या युगाचं आयुष्यच तेवढे. अल्पायुष्य मानवी देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षयन काय, भजनाशी उरले ते पाहेगा. नामदेवराच्याच अभंग आहे, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. किती वर्षाचं आयुष्य सांगितलंय? 100. बरं 100तले 100 तरी भजनाला जातात का? जातात का सांगा? 80 वर्षाचं मात्र आलं तर माझ्या काल, मला ना माळ घाला वाटायली. म्हणलं आता का म्हणून माळ घालायची? चावानाच गेलं. चावाना म्हणून माळ असते. दुसरं आलं गुरुजी माझ्याक, मला बी माळ घाला. म्हणलं तुला चावा नाही का? मला चावत आहे पण पोरं आणीतच नाहीत. मी वटाण्या फुटाण्याबद्दल बोलतो एवढं लक्षात ठेवा, बाकी काय काय विचारते ना काय त्याचा नियम. पाया पडा आले माझ्या जय हरी. म्हणलं जय हरी. पैसेच पुराणात. म्हणलं मला इक नेऊन बोरला म्हणजे तुला पैसे पुरतात. तुला पैसे पुराण. त्याला आम्ही काही महाग एका बाईच्या हातानं नंदी दूध प्याला म्हणली. बाबा तर नाही, महादेवाचा नंदी म्हणले एका बाईच्या हातानं दूध प्याला. मी तिला भेटा गेलो, पाया पडलं. म्हणलं बाईच्या हातानं नंदी दूध प्याला. म्हणले हन. मग 2 तास घरी थांबलो. म्हणलं बाई नवरा कुठं दिसाना. त्या मेलेला 12 वर्षानं मी बोलत नाही. म्हणलं ते नंदी महादेवाचा नसन मग मसुबाचा आसन. म्हणलं हां तू नवऱ्यालाच बोलत नाहीस. म्हणले तुझ्या हातानं नंदी महादेवाचं तरी दूध पिणार नाही.
ज्या भागात बाया नवऱ्याला जास्त त्रास देतात त्या भागात पाऊस कमी पडतो महाराज, ही ध्यानात ठेवा, लक्षात आलं का नाही? हां काय तर येड्याचा बाजार. भजन आहे म्हणले एका बाईचं, भजन आहे म्हणले लोय बाई गायक आहे म्हणले, तुमचं कीर्तन झालं भजन ठुले म्हणले, मी इथूनच ऐकतो, मला तिकडं नग आ म्हणले लय गाते मी ना, असू दे की मला काय. आणि भजन झाले माझ्याकडे आली मी रामकृष्ण हरी शब्द तो कुठून आणते येतं कुठून नाही, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी म्हणलं रामकृष्ण हरी, माझं होतं संगीत भजन. मी म्हणलं बरं कसा वाटला आवाज? मी म्हणलं लता मंगेशकरची चुलतीचे पण आवाजाला काय बघायचं आहे म्हणलं, नंबर 1 आवाज आहे म्हणलं तुहान काय. मी म्हणलं बरं मुक्काम आहे का? हो. मी म्हणलं मालक 27 वर्ष झालं सोडून दिले. मी म्हणलं हिला तळ्यात टाका कुठंतरी, हिचं भजन ना काय ऐकू, हिला तळ्यात टाका म्हणलं कुठंतरी. काय उपयोग आहे सांगा बरं गुरुजी, सांगा, लक्षात आलं का नाही? बाईच्या जीवनामध्ये नवऱ्याची सेवा करणं हाच तिचा परमार्थ आहे. घडलं तर पुन्हा भजन कीर्तन करा, नाही तर नवऱ्याची सेवा केली तरी देव तुमच्यावर प्रसन्न होईल. कळते माझं बोलणं? इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे आपल्या काल आमच्या गावात एका बाईला म्हणलं, एक बाई नवऱ्याला म्हणली मालक आपल्या लग्नाला किती वर्ष झालं? नीट आहे का? 5G आता 4G नाही बाग 5G. आपल्या लग्नाला किती वर्ष झालं? नवरा म्हणला अगं आपल्या लग्नाला 30 वर्ष झालं. माय म्हणली बोलता बोलता 30 वर्ष झालं. ते मला तुला बोलता बोलता मला ऐकता झालं. काय करू सांगा म्हणला, तूच बोलत होतीस मला 30 वर्षांनी, मी नुसतं ऐकतोयच म्हणलं, काय करावं सांगितलं. लय अवघड आहे महाराजाची, लय अवघड आहे. मास्तरची बायको म्हणते मला शिकू नका, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावतो, पेंटरची बायको म्हणते एका रट्ट्यात थोबाड रंगवीन, न्हाव्याची बायको म्हणते मेल्यान मग केसन गळा कापला. महाराजाची बायको सोडती का सांगा? पखवाजाची बायको म्हणते मला थापा मारू. तो झाले का? अरे ही मुंजाच आहे पिपळा खालचा, बरोबर आहे का नाही? मुंज्यापेक्षा गोड मुंज्या म्हणावं लागेल, बरोबर आहे का नाही? लग्न झालं नाही म्हणलं बरं ह्यांचं झालेलं आहे, काही अडचण नाही. गायकाची आता किती चांगली चाल म्हणायची, घरी जायचं. असली चाल म्हणली उमेश महाराज, ती म्हणते तू ही चाल मला लग्नाच्या आधीपासून तू ह्या चालीमुळे तर तू ह्या पदरात पडले, तू ह्या गांधाला भुलले र, बाकी काय सांगा. तू एवढ्या चाली सायचे नंतर कळालं मला, काय करावा. नवीन माझा आपली सोडती का सांगा? आपली सोडती का? अजिबात नाही. किती कीर्तन करून घरी गेलं, हर नावाजला की आमची बायको म्हणते आलं बाया कीर्तन असलंय. तुम्ही कसे आम्ही नीट बसा, आम्ही सगळ्याच सारखे काही नाही, काय नाही. गुरुजी काल माझी बायको मला म्हणली भांडे घासून घ्या. मला बाबा मला मेलं मी जीवत मारीन, भांडे घासून घ्या. काय समजायला का म्हणलं तू? भांडे घासून घ्या. भांडे मी काय माईकवाला आहे का काय? समजायलीस काय म्हणलं तुम्हाला नेमकं? भांडे घासून घ्या म्हणजे काय समजायचं? हा जीवात मारून लागेल मला, भांडे घासून घ्या. काय समजते का मला म्हणलं तू? माझ्यापाशी लाड नाही, मग वजन आहे घरी महाराज, बाहेर जेवढं वजन तेवढं मी भेट नाही त्याला भरत महाराज. असा राहुल मग आपला अजिबात नाही. मला 9 वर्ष झालं मला लागणार, तुझंच ऐकून घ्यायला लागलोय. भांडे घासा आहे, मला काही स्वाभिमान बिभिमान आहे का नाही म्हणलं. कळालं, बरं झालं कळालं. मला काही स्वाभिमान आहे का नाही म्हणलं. सारखं तुझंच ऐकायचं. आजपासून माझ्या मनावर म्हणलं, मी भेट नाही गुरुजी, माझं वजन आहे घरी. हां तुझ्या मनावर नाही म्हणलं, आजपासून माझ्या मनावर. मी नवरा आहे का तू नवरा? मालक कोण आहे म्हणलं. मी कडक झाले, लय गरम असते बरोबर आहे, शेवट मारून टाकेन म्हणलं. हा भांडे घासून घ्या. कवर ऐकायचं का म्हणलं, आजपासून माझ्या मनावर म्हणलं. मी आधी धुणार मग भांडे घासणार. लाड नाही कसला, आपण भेट नसतो कुणाला, जी होईल ती होईल ना. जिथं उजडन तिथं उजडन. तुम्हाला सांगतो, वजनात घरी जायचं, वजनात आणि बायकोला म्हणते चल जेवायला वाढ. वजनात जायचं जेवायला मिळमिळ आणि बोलतात तर मी जेवायला वाढतेस का भाऊ, त्याच्यामुळे पोती वळती देत बाय. वजनात जेवायला वाढणारच. आणि एवढं गरजून बी जर एखादीची म्हणली मी नसते वाढीत, तर मग तुम्हाला फुल परवानगी. बाह्या मागं सारायच्या, बाहेर जायचं, जी होईन ते निबर बुटाड घ्यायचं, असं खॅन 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 खॅन, जी होईन ती होईन, पायात घालायचं दाबे येऊन जीवन यायचं. हाणायची ताकद तुमची नाही. आता बायकोला हाणायला मिशा ठेवावं लागतात. आता मिशाच राहिल्या नाहीत ना. आता बायकोच घ्यायना म्हणजे मिशा काय चेयात बुडवायच्या का? काय कामाचे सांगा बरं. बाजाला हे 2 जण हसले तरी माझं कीर्तन सफल झालं. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मग अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत आहेत अशी ना. पण काही ठिकाणी किडे मरत आहेत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय उलट होते कधी काय सांगावं. मी बदलून घेतले गुरुजी, माझं वेगळंच आहे. आता मी कीर्तन बदलून, माझं कीर्तन भाजपच्या लोकांनी ठेवलं तर मी फक्त कमळावर बोलतो. मी अभंगच घेतो, वचन आहे का कमळापती. आपल्याला काय करायचं सांगा, काय गेले नाही आपल्याला. 5 रुपये घ्यायचे निघायचे, काय करायचं आपल्याला. माझं कीर्तन राष्ट्रवादीवाल्यानं ठेवू द्या, घडी घडी काळ वाट याची काय, नुसत्या घडीळ बोलायचं. काँग्रेसवाल्यानं ठेवू द्या, उवारीला हात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी कीर्तन ठेवलं माझं नांदेडला. आम्ही गेलो आणि नुसत्या हातावर बोललो.
एक एक केली हातोफळी अभंग उभारीला हात नुसते हातावर बोललो. साहेब म्हणले यांचे किती ठरलेत? म्हणले यांचे 30 ठरलेत. म्हणले यांना 50 दे. आलो उडी हानी. 2 दिवस फोन बंद होता. बायको म्हणली फोन कमान बंद आहे. म्हणलं तुही मावशी मिली का बस तुला का करायचं आता? आता पट्ट्या 2 दिवस उठत नाही. काय करायचं आपल्याला सांग. माझा कीर्तन गुरुजी अपक्षानं ठेवलं ना बाबा तर मी काकड्यातला अभंग काढायलो. पांगुळ झालो देवा नाही हाताना पाय. काय करायचं आपल्याला सांगा. काय करायचं सांगा. काय करावं सांगा. त्याच्यामुळे मी सगळं बदलून टाकलं. आता काय करावं. लोकच तसे निघाले तर काय करावं. चला लक्ष द्या. माझा मुद्दा एवढाच आहे. माझा विषय एवढाच आहे की मागणीच एवढी अवघड आहे की देव सोडून दुसरं कुणी पूर्ण करू शकत नाही. 100 वर्षाचं आयुष्य इथवर होतो आपण. 100 वर्षाचं आयुष्य 100 100 आपले भजनाला जात नाहीत. किती वाजेपर्यंत करायचं? 1 वाजून 15 मिनटं 9:30 पर्यंत झाले. 15-20 मिनटं करूया म्हणजे 10 मिनटं पुन्हा ठेवूया अजून सगळं नियोजनासाठी. केलं माझ्या ध्यानात. कुठं 100 हां माझ्या ध्यानातच राहणार म्हणजे काय झालं काय नाही. मागे ॲक्सिडेंट झाल्यापासून मला लईच कमी दिसायला लागले बाबा. कबीर महाराज लईच चिल्लर तर दिसणार नुसत्या नोटा दिसायला. मी तरी काय करू सांगा आता. काय करावं बाबा. बाया म्हणतात मग मी याला पैसे मागायला लागला बाया. आम्ही तर पैसे नाही आणले. नसू द्या मी सोनं बी घेतोय काही अडचण नाही त्याची. हां 2-2 मणी द्या. एकदा मी म्हणलं मणी द्या. एका बाईनं काळे मणी दिले. मला काय सांगा तुम्हाला. असू द्या तुम्ही काही देऊ नका. दादा मागं बसलेले आहेत देतील ते सगळं. लक्षात आलं का नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे. आपला विषय एवढाच आहे की 100 वर्षाचं आयुष्य 100 100 आपले भजनाला जात नाहीत. मग 100चा आकडा संतांनी सुद्धा ओलांडला नाही तर अकल्प आयुष्य संतांना कसं काय व्हावं. अवघड आहे का सोपी मागणी? अवघड आहे. सोपं करतो. अकल्प आयुष्य संतांना नाही व्हावं. अकल्प आयुष्य साधूला नाही व्हावं. अकल्प आयुष्य हरीच्या दासाला नाही व्हावं तर अकल्प आयुष्य हरीच्या दासाच्या कुळाला व्हावं. व्हावे तया सोपं करतो. गुरुजी आहेत भजन करणारे. गुरुजी आहेत. गुरुजींच्या नंतर मी आहे. माझ्या नंतर मी गेलो तरी चालेल पण असाच एक माणूस त्या कुळाला द्या. असाच म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता गुरुजींच्या नंतर मला वाटते सुरंजन आहेत बरोबर आहे का नाही. शुभम आणि सुरंजन. गुरुजींच्या नंतर असाच एक माणूस या कुळाला द्या. असा म्हणजे असा दिसणारा नाही. असा बोलणार नाही. असंच भजन करणारा असाच परमार्थ करणारा एक माणूस पुन्हा शुभम सुरंजनच्या रूपानं त्या कुळाला द्या. म्हणजे त्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. म्हणजे लक्षात आले माझी मागणी की हे कुळ पुढं चाललं पाहिजे. ह्या कुळाला आयुष्य द्या. म्हणजे बाबा लक्षातच आता गुरुजी लक्षात आलं. बाबा कबीर महाराज लक्षात आलं तुमच्या. ह्या कुळाला आयुष्य द्या. ह्या व्यक्तीला आयुष्य नका देऊ. ह्या कुळामध्ये परमार्थ किती दिवस चालला पाहिजे तर अकल्प आयुष्यापर्यंत हरीच्या दासाच्या कुळाचा परमार्थ टिकला पाहिजे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कुणाच्या. त्याच्यासाठी उत्तरार्ध आहे माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला अकल्प आयुष्य द्या. असं पहिल्या चरणाचा अर्थ. अकल्प आयुष्य तर द्याच द्या पण आयुष्याबरोबर रोगाची बाधा होऊ देऊ नका. कसं आहे आयुष्य किती जगला यापेक्षा तो आयुष्य किती निरोगी जगला याला फार मोठी किंमत आहे. निरोगी जगलं पाहिजे आयुष्य. निरोगी म्हणून आयुष्य तर द्याच पण आयुष्याबरोबर रोगाची बाधा होऊ देऊ नका. कोणता रोग सांगितलाय?
होऊ देऊ नका म्हणले कल्पनेची. कल्पना कल्पना म्हणजे काय? कल्पना शब्दाचा अर्थ करत असताना सोप्या भाषेत करतो. नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते, आपल्या 6व्या तरंगात आलेले, नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिचं नाव आहे कल्पना. आणि माणसाला नसलेली गोष्ट जास्त दुःख देते का असलेली गोष्ट? हा, नसलेलीच ना, असलेली गोष्ट दुःख देत नाही, नसलेली गोष्ट जास्त दुःख देते. आमच्या गुरुजींनी दृष्टांत सांगितला, म्हणजे नसलेली गोष्ट कशी दुःख देते. एक माणूस जगायला म्हणा कसा म्हणा मुंबईला गेला, आणि मुंबईला गेला इकडून एकटाच गेला म्हणले, पण तिकडे गेल्यावर चतुर्भुज नर होऊन इथेले. कळलं माझं बोलणं? लग्न झालं, 2चे 4 हात झाले, आणि 2चे 4 हात झाले नंतर आता ती मुंबई आहे, 10 बाय 10ची छोटीशी खोली. तिथं पडल्या पडल्या पत्नीला त्याने विचारलं, का ग एवढ्या इथं ॲडजस्टमेंट जागा नाही, एखादा जर आपल्याला कालांतरानं मुलगा झाला तर एवढीशा जागेत झोपायचं कुठं? ती म्हणली एवढं काय त्याच्यात, तुम्ही जरा पलीकडे सरका, इथं जागा होईल, इथं झोपण. पलीकडे सरकला, हे बघा इथं जागा आहे. नेमकं पलीकडे सरकलं आणि काटावर आलं तेवढ्यात दुसरं पोरग. लक्षात आलं का नाही महाराज? ते मला होय दुसऱ्यांदा बी पोरग झालं तर मग कुठं झोपवायचं? ते म्हणली त्याला काय, बाळू तुमच्याकडून पिंटू माझ्याकडून, थोडं पलीकडे सरकलं आणि दन्न दिशेने खाली पडलं. कमरातच्या माकड हाड मोडलं. माकड हाड म्हणजे हाडाची मुख्य बँक आहे. लक्षात आलं का नाही? माकड हाडच गेलं त्याचं. माकड हाड गेल्याच्या नंतर मग माकड हाड गेलं, काय करावं, खाली पडलेलं, उठलं आणि मनात एवढंच म्हणलं, काय नसलेल्या पोरानं जर एवढं पाठीचं माकड हाड मोडले, कळायला लागले का? असलेले काय करते? लक्ष द्यायला लागले का नाही माझं बोलणं? म्हणून नीट ऐका. नसलेले पोरं असलेल्या पाठीचं हाड मोडू शकतात. नसलेलीच गोष्ट माणसाला जास्त दुःख देते, असलेली गोष्ट जास्त दुःख देत नाही. म्हणून मी मगाचं वाक्य पुन्हा रिपीट करतो, आहे त्याचा आनंद घ्यायला शिका, नाही त्याचं दुःख करत बसू नका. कारण या जगात आपल्या हातात काही नाही. जुना शब्द होता गुरुजी बाबा, जुना शब्द होता दवाखाना. किती गोड शब्द होता. आता त्याला हॉस्पिटल केलं, बरोबर आहे का नाही? अजून जुन्या लोकांना हॉस्पिटल येत नाही, ते हाऊसपिटल म्हणते. खरं त्यांचंच आहे हाऊसपिटल. हाऊसपिटल त्यांचंच खरं आहे. शब्द लय गोड होते. जुन्या काळात महाराज भाकरी अशा फुगायच्या, आता करणाऱ्या फुगात यात काय करायचं सांग. काय होतंय महाराज, आपल्याला बायका सांभाळायची अक्कल राहिली नाही. तुम्ही बायका 2 करा 3 करा, काही अडचण नाही माझी, बिंदास्त करा, फक्त सांभाळायला पाहिजे. आपल्याला बायको सांभाळायची जजमेंट नाही, त्याच्यामुळे संसार त्रास देतो आपल्याला. लई आपल्याला कळतच नाही कसं सांभाळायचं. कसं असते, बायाली देवानंच मेमरी कार्ड हलक्या क्वालिटी टाकलेलं, येतानीच मेमरीच हलकी टाकलेली असते देवाने. किती समजून सांगा, त्यांच्या लक्षात बसत नाही. आता आपण म्हणलं ना 7 ते 9 टायमिंग आहे, 9:30पर्यंत मी येतो, अर्ध्या तासात. आता जवळचे माणसं म्हणणार 9:30पर्यंत येतो, त्यांना काय माहिती कीर्तन 9:30पर्यंत चाललं म्हणून. त्यांची विशेषता आहे गुरुजी, 9:30चा टाइम दिला ना, 9:30पर्यंत काहीच म्हणत नाहीत, पण 9:35ला फुगात येतात. तुम्ही ज्याचं त्याचं ध्यानात या, कुणा सांगायसारखं नाही, लगेच फुगात येतात, बरोबर आहे का नाही? लगेच अशा फुगणार, ह्या टायमाला येतो म्हणून अजून आले नाही तर पत्तात नाही असं नाही. मग आपण एक सिस्टीम राबवायची, आपल्याला हातुटी पाहिजे बायको सांभाळायची. आपण घरी जायचं आणि ती काहीच बोलत नाही, आपणच बोलत राहायचं. ती फुगलेली आपणच बोलायचं. उमेश महाराजांचे कीर्तन होतं, साठी महाराजाचं कीर्तन झालं, नंबर 1 गडबडीने निघालून तुझा बाप भेटला, मग पप्पा आलते का, झालं सुरू, काय लागत. ही जजमेंट असली पाहिजे. मग पप्पा आलते का, हा तुझे पप्पा आलते, बाप आलता तुझा, काय म्हणले, पाणी आण सांगतो, पाणी आण सांगतो, पाणी घेऊन आले. हो पप्पा काय म्हणले, पप्पा बोलत, तुझी मम्मी बोलून अक्का बी होती का, झालं सुरू. त्याला काय तर इसरून ह्या हातुटी पाहिजे माणसाला सांभाळायची. कोरोनाच्या काळात 1.5 वर्ष घरीची, रुपया कुठून यायना, कुठूनच यायना. दारात खुर्ची टाकून बसलो, बायकोनं कुत्र्या घालून शिया दिल्या. कुत्रा आलं, कुत्र्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं, म्हणजे हाड 1.5 वर्ष झालं इथंच मरायलाच कुठं जायना, रुपया आणि ना गटा गिळ, माझी शपथला बांध नाही. हा वरून मॅच तिला म्हणलं, कुत्रं भांडय ग, काय करावं, काय करावं, कशा गुदगुल्या झाल्या. तुम्हाला वाटलं आमचं लई बिघडलं. मोह एवढं बिघडलेलं नाही. मी मायावर घेऊन तुमचं सांगितलं हे ध्यानात ठेवा, बाकी काय. लक्षात आलं का नाही सांगा, इकडं लक्ष द्या. अहो लय अवघड आहे महाराज. मोटरसायकल आम्ही 2 जण निघालो आणि मोटरसायकलवर चालल्यानंतर बैल सजवलेले होते. आमची बायको मला म्हणते काय आज, मी म्हणलं आज पोळा. काय असते, बैलांचा सण. माय म्हणली बैलाली सण असतो, म्हशीली सण नसतो का, काही गरज आहे का. मी म्हणलं हां, बैलांचा सण पोळा, म्हशींचा सण संक्रांत. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना कळलं त्यांनी दुरी आणून द्या, मी फाशी घेतो. माई कळतच नाही काय करावं. म्हशीचा सण संक्रांत तिच्या लक्षात आलं, हे मोह अपमान केला. जरा पुढे गेलो, गाढवं दिसली, तिच्या डोक्यात मोह अपमान करायचा. गाढवं बघितली की मला म्हणते तुमचा पाहुणा.
मी राम राम सासरे बुवा राम राम. हे बी नसलं कळलं तर तुम्ही पैसा घ्या, मी कवर घेऊ आता सांगा. लक्षात आलं का बोलणं? कल्पना म्हणजे नसलेल्या गोष्टीचं जी चिंतन घडवते तिचं नाव कल्पना. त्या कल्पनेची बाधा होऊ देऊ नका. कल्पनेची बाधा न हो कवने काळी. आणि देवा हे संत मंडळी सुखी असो याच्या पुढे चला. एखाद्या वेळेला कल्पना रूपी रोगाची बाधा झाली तरी चालेल, पण दुसरा एक भयंकर रोग आहे तो तो होऊ देऊच नका, पण त्याचं वारं सुद्धा लागू देऊ नका. न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी. कल्पनेची बाधा झाली तरी चालेल, इकडे लक्ष द्या, पण अहंकाराचं वारं लागू नये. अहंकार फार वाईट आहे. अहंकार एवढं वाईट या जगात दुसरं काही. मोठेपणा मीपणा सगळ्यात मोठं त्रासदायक जर काय असेल तर मीपणा आहे, माझेपणा आहे. मग माझ्यासारखं कीर्तन माझ्यासारखं लय मीपणा आहे. परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू चैतन्य महाराज देवलुकरांनी एक दृष्टांत सांगितला. बाबा गुरुवर्य चैतन्य महाराजांनी दृष्टांत सांगितला. ते म्हणजे काय, एक जण भजन करत, एक जण माणूस तुकाराम महाराजाकडे गेला आणि तुकाराम महाराजाकडे गेला आणि सांगितलं, महाराज मला देव भेटा वाटतो, काय केलं पाहिजे. फार सुंदर दृष्टांत आहे. देव भेटला पाहिजे, काय केलं पाहिजे. त्यावेळेला त्यांनी महाराजांनी सांगितलं, तू काय करतोस. म्हणजे मी माझं किराणा मालाचं दुकान आहे. म्हटले मग तुला भजन करावं लागेल. नाही ना, मला भजन करायला वेळ नाही, माझ्याकडे वेळच नाही म्हणे. सकाळी उठतो, पुन्हा स्नान वगैरे करतो, दुकान उघडतो, संध्याकाळी 12पर्यंत दुकान, पुन्हा लगेच झोपतो, सकाळी उठतो, वेळच नाही. या परिसरामध्ये भोर तालुक्यातलं नंबर 1चं दुकान आहे म्हणे आपलं, वेळ नाही. मग महाराज म्हणजे तुझं किराणा दुकान जर असेल तर तुला कुठे जायची गरज नाही, तुझ्या दुकानातच देव आहे. आता बघा, महाराज म्हणला मला कळलं नाही कसं काय दुकानात देव आहे. महाराजांनी फार सुंदर सांगितलं. म्हणजे कसं काय देव आहे. त्यावेळेला त्यांनी विचारलं, तुझ्या दुकानात काय फळ आहे का. म्हटले हो आहे. तुझ्या दुकानात मायफळ आहे का. म्हटले आहे. तुझ्या दुकानात जायफळ आहे का. जायफळ काय फळ कळतं ना तुम्हाला, आहे का. म्हटले आहे. तुझ्या दुकानात मिरे आहेत का. मिरे कळतात ना, मिरे आहेत का. म्हणले आहे. तुझ्या दुकानात जिरे आहेत का. जिरे म्हणले हे सुद्धा आहेत. तुझ्या दुकानात हिंग आहे का. हिंग म्हणले आहे. मग तुला कुठं जायची गरज नाही, म्हणले तिथंच देव आहे. ऐका प्रमोद दादा, कसं काय देव आहे. म्हणले कायफळ. कायफळ म्हणजे हे, याला कायफळ म्हणतात. हे कायफळ याच्या जास्त नादी लागायच नाही, कारण हे मायफळ. हे कायफळ हे कसलंय, माया ही मायफळ. हा, याला किती रंगरंगोटी करा, एके दिवशी जायफळ. हे कायफळ देवाचे, हे मायफळ एके दिवशी जायफळ. मी रे मी रे, माझ्यासारखा गायक, माझ्यासारखा वादक, माझ्यासारखा कीर्तनकार. मी रे हे ज्या दिवशी जिरे हिंग देव, घ्या देव. देव कुठं जायचे सांगा. हा, घ्या देव. मीपणा गेला की माणूस देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, आणि अहंकार झाला तुका म्हणे वाया. लक्षात आलं काय. गुरु यांचा दृष्टांत आहे. माझ्याकडे लक्ष द्या. माझा मुद्दा एवढा आहे, माझा विषय एवढा आहे, अहंकार वाईट. इथं आत्ता भोरच्या पुढं निघालो आम्ही, आणि भोरच्या पुढं निघाले होते. इथलं कुठलं गाव लागते ते दादा, इथं भोलावडं ना. हे इथं रोडला नाही ना, पहिलंच एकदम भोलावड्याच्या तिथं आम्ही आलो. इकडून एक कुठून तरी गाडी, स्कॉर्पिओ गाडी होती, स्कॉर्पिओ गाडी. आणि तिकडून एक काहीतरी काय होतं ते, वाळूचं होतं ते, काय भरत महाराज काय होतं ते, डंपर आयशर होतं. आणि जी फास्ट गाडी आली बाबा. आता कितीची घटना असं नाही तर मी किती वाजता आलो राहुल महाराज इथं,
6:30 पावणे 7ला आलो. 6:30ची घटना असेल की ती टिप्परची त्या आणि त्या स्कॉर्पिओची जी धडक झाली, गुरुजी 9 माणसं मेले जागे. आम्ही तुमच्या मागच होतो, तुम्ही पुढे निघून आला तर आम्ही तुम्हाला फोन केला. 9 माणसं, घटना 6:30ची, 6:30 पावणे 7, 9 माणसं जागेवर मेले. आम्ही म्हणलं वा आम्हाला जायचंय, उमेश महाराजाच्या संस्थेवर जायचंय. आम्ही पुढं आलो. पुढं आल्याच्या नंतर एक म्हातारा बसलं होतं, त्याला म्हणलं अहो मागं 9 माणसं मेलेत. मरू द्या म्हणला, मरायलाच पाहिजेत म्हणला, एसटीत बसत नाहीत, मरू द्या म्हणला. तेवढ्यात एक पळत पुढं आला, म्हणला त्याच्यात तुमचा जावाई होता बाबो. दृष्टांत माझा संपला. अशी काही घटना कुठं घडलेली नाही, हे तुम्हाला दृष्टांत सांगितला, हे लक्षात ठेवा. हे गावठी पत्रकार मोबाईल बघायलेत, मला व्हॉट्सअपला कसं आलं नाही अजून, काय करावं आता सांगा. पत्तेवाले असतात ना गावात 4 2 3, सगळ्याच्या आधी त्यांना माहीत असते. असं काही घटना कुठं घडली नाही. मला तुम्हाला कीर्तन विचारायचं आहे, माझ्याशी उत्तर द्या, मला उत्तर द्या. मला कीर्तन तुम्हाला विचारायचं आहे. हा दृष्टांत गुरुवर्य संदीपान महाराजांनी सांगितलेला आहे. मला कीर्तन तुम्हाला विचारायचं आहे. मला सांगा की 9 माणसं मेले, त्यावेळेला तो काय म्हणत होता? मरू द्या, मरायलाच पाहिजेत. पण त्याच्यात माझा जावई होता म्हटल्याच्या नंतर दुःख झालं. म्हणजे दुःख मीपणा देतं, दुःख अहंकार देतो. म्हणून माझी या मीपणाचा करुणी गवळणीमध्ये फार सुंदर ज्ञानोबाने लिहिलंय की माझ्या मीपणाचा फराळ ज्या वेळेला होतो, किंवा ज्ञानोबा म्हणतात ना, मी माझी आईशी आठवण विसरले जयाची अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. कीर्तनाच्या बोलण्याला पुरावा असावा. काय असावा? पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा तो कुणी असू द्या, बरोबर आहे का नाही? आणि तो संत वाङ्मयातला असावा. विशेष म्हणजे पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. कळलं का माझं बोलणं? बघा, माझ्याकडे लक्ष द्या. अहंकाराचा वारा न लागू राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, माझ्या भाविक विष्णुदासाला अहंकाराचं वारं लागू नये, कल्पनेची बाधा होऊ नये. आणि त्यांच्या मुखात जर देवाचं चिंतन असेल तर देवा त्यांचं कल्याण.
तास राहिले एवढे 8 तास हाणले की झाला. नामा म्हणे तया असावे कल्याण. बसा बसा आता राहू द्या. आता तुम्ही नका बुका लावून, मी जाताना बुका लावून जातो उमेश महाराजाला. बसा तुम्ही खाली. तया असावे कल्याण आणि ज्या मुखी निधान पांडुरंग. देवा अहंकार विरहित ज्यांचं जीवन आहे, कल्पना विरहित ज्यांचं जीवन आहे, अकल्पाविष्य त्यांच्या कुळाला मिळावं आणि त्याचबरोबर त्यांना अहंकाराची बाधा होऊ नये, कल्पनेची बाधा होऊ नये, अहंकाराचं वारू लागू नये. आणि त्यांच्याबद्दल एकच आहे, असे जे लोक आहेत त्यांचं सगळ्याचं कल्याण कर देवा. नामा म्हणे तया असावे कल्याण. तर देवानं विचारलं असं कसं कल्याण करू बाबा, काय करील त्यांचं कल्याण करू. ते म्हणले त्यांचं कल्याण कर ज्या मुखी निधान पांडुरंग. निधान म्हणजे कायमस्वरूपी ज्यांच्या मुखात पांडुरंगाचं ध्यान आहे, अशा पांडुरंगाचं भजन करणाऱ्या, नामस्मरण करणाऱ्या अशी गुरुकुल, वर्षभराच्या आत एवढं गुरुकुल आमच्या उमेश महाराजांनी उभा केलंय. खरं म्हणजे या वयामध्ये तरुणाईमध्ये राहून महाराष्ट्रभर त्यांचं नाव असून सुद्धा गुरुकुल या ठिकाणी उभा केलं. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आमच्यासाठी ते फार मोठी आनंदाची गोष्ट. महाराजांनी परमार्थ खऱ्या अर्थानं धर्म टिकवण्याचं काम या ठिकाणी करतायत. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आशांचं कल्याण कर. नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला विनम्र भावाने अभिवादन करतो. आपण सगळेजण बसलात, आपण जेवणाची वाट नक्की बघत आहात, आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे. आपण सगळेजण सगळे मोठ्या आनंदानं बसलात. गुरुजी स्वतः बसलेत, बाबा बसलेत, कबीर महाराज आलेत. आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद. उमेश महाराज खरं म्हणजे मी एवढं भाग्य तुमचं, एवढी सगळी माणसं या ठिकाणी येणं की पुण्य फळले बहुत दिवसा आणि भाग्य उदयाचा धसा झालो. सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. आणि आपण सगळेजण जमला. सर्वांना धन्यवाद. जाता जाता चांगलं जगा, चांगलं वागा, जीवनाचा प्रवास चांगला करा, आनंदी राहा, प्रेमानं राहा. आयुष्यावर नाराज कधी होऊ नका. सुखदुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. दुःख आलं म्हणून कधी नाराज होऊ नका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडंफार दुःख येतच असतं. खूप दुःख आलं म्हणून नाराज होऊ नका. कदाचित देव आपली परीक्षासुद्धा बघत असतो, ही गोष्ट लक्षात असू द्या. पण सुख दुःख येत असतात, प्रारब्धाच्या आधीने या गोष्टी असतात. या गोष्टी येत असतं गड्या. तुम्ही नाराज होऊ नका. कमी जास्त होतच असते. चांगलं जगा. व्यसन कुणी करत असेल तर मी विनंती करेन 2 मिनिटात व्यसन कुणी करू नका. अनेकांचे संसार दारूपायी व्यसनापायी उद्ध्वस्त झालेत. मी आपल्या पाया पडतो. 200 रुपयाची दारू जर तुम्ही पित असाल तर 200 रुपयाचा किराणा तुम्ही घरी घेऊन जा. तुमचे लेकरं सुखात खातील, आनंदानं जगतील. मी आपल्या पाया पडतो. व्यसन करू नका. आईवडिलाची सेवा करा, मायबापाला जपा. जीवनामध्ये माय आणि बाप या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. आणि जीवनामध्ये ज्याला माय आणि बाप नाही त्याला मायबापाची किंमत विचारा. मायबाप गेल्याच्या नंतर मायबापाची किंमत कळत असते. इथं बसलेल्यापैकी कुणाला माय नसेल, कुणाला बाप नसेल, कुणाला बहीण नसेल, त्याला कळेल की मायबापाची किंमत काय असते. 80 वर्षाची माय तुमच्या घरामध्ये जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी होऊ देत नाही. माय मुलीच्या पिशवीमध्ये गहू टाकते, ज्वारी टाकते, बाजरी टाकते, तांदूळ टाकते. कांदे काय द्यायची वस्तू असते का? पण माय मुलीच्या पिशवीमध्ये कांदेसुद्धा टाकून देत असते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. माय ती माय असते. माय काय मावशी असते, माय काय चुलती असते, माय काय आत्या असते नाही ना. माय ती माय असते. आई निघून गेली की जीवनात फार मोठं संकट येत असतं. बाप निघून गेला की जीवनामध्ये फार मोठी उणीव भासत असते. सगळ्यात महत्त्वाचं पूर्वी तुमच्या जीवनात काय असेल तर माय आणि बाप या गोष्टी फार फार मोठं मन आईवडिलाचं असतं. आईवडील असतं. एक वाक्य बोलू द्या. दिवसभराच्या जेवणाची व्यवस्था करते ती माय असते आणि आयुष्याच्या जेवणाची व्यवस्था करतो तो बाप असतो. हे लक्षात ठेवा. बाप तो बाप असतो. बाप ज्या दिवशी तुमच्या जीवनातून निघून जाईल त्या दिवशी तुमचं जीवन अधुरं होईल. म्हणून म्हणजे मुलींना विनंती, सगळ्या मुली इथं बसल्यात. आमची भक्ती कीर्तनकार आहे, महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार सोमनाथ सरांची. म्हणून मी विनंती करीन की बाप आणि माय या गोष्टी जीवनात असणं अत्यंत गरजेचं आहे. त्या गोष्टी तुम्ही सांभाळा. खरं म्हणजे गुरुजी हे दुःख काय असतं हे मी अगोदर भोगलेले म्हणून मी सांगू शकतो. मी काही विनाकारण सांगणार नाही. माझं वय 29 वर्षाचं आहे. 94चा माझा जन्म, 1994चा. मी 5 वर्षाचा होतो तेव्हा माझी माय मेलेली, म्हणून मला माईचं दुःख माहिती आहे. मी रोज सांगतो की आपल्या समाजात बदल व्हावा. माझ्या माईच्या नंतर गुरुजी 2 वर्षांना बाप मेलेला. मी बाबांना सांगितलं होतं. 5 वर्षात असताना माय मेलेली, 7 वर्षात असताना बाप मेलेला.
मला प्रेम काय असते हे अजून मला माहितीच नाही. प्रेम म्हणतात, प्रेम केलं, मायबाप प्रेम करतात, मला काही माहितीच नाही प्रेम म्हणजे काय असतं. मी कधी अनुभवलंच नाही, मी कधी भोगलंच नाही. त्याच्यामुळे मी या गोष्टी, प्रेम या गोष्टीपासून तरी मी अलिप्त, मी जगातला एक असेल की मी अलिप्त आहे, मला या गोष्टी माहीत नाही. दुःख काय असतं हे मी सगळं भोगलेलं आहे, सगळं दुःख मी भोगलेलं आहे. म्हणून खरं म्हणजे माऊलीचा प्रसंग ज्या वेळेला डोळ्यापुढे येतो त्यावेळेला आमचे डोळे नक्की पाण्यानं डबडबतात. माऊलीच्या जीवनामध्ये सुद्धा हाच त्रास झाला, आम्ही सुद्धा हा त्रास सहन केलेला आहे. माईच्या बापाच्या नंतर फार दुःख झालं, पण तो आम्ही सहन केलं. पण ज्ञानोबरा ही योग्यांची माऊली आहे, माऊलीच्या सानिध्यात राहिलो आणि गुरुवारी गुरुजींचा कृपा प्रसाद असल्यामुळे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं राहिल्या. आपल्याला मी घरचा इतिहास सांगण्यासाठी मी इथं आलो नाही. माझा ऐकून इथं जमलेल्या 5-10 लोकांनी जरी आजपासून मायबापाला सांभाळायला सुरुवात केली, माझं कीर्तन सफल झालं. याच्या पलीकडे मला काही माहीत नाही. आपल्या सगळ्याला मी विनम्र भावाने अभिवादन करतो. उमेश महाराज तुमच्यावर प्रेम करणारी सगळी, इथं मला सगळे नाव माहीत नाहीत. कृष्णा मामा, राहुल महाराज, दत्ता महाराज, आमचे भरत महाराज पठाडे, त्याचप्रमाणे सगळे, यांचं काय नाव आहे, सोमनाथ महाराज, गायक सगळे महाराज मंडळी सगळे, आमचे प्रमोद दादा लय भारी कीर्तनवारी, त्याचप्रमाणे आमचं कुष्टीबाबांचं यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे आमचे मराठी हॉस्पिटलचा लहू, ही सगळी मंडळी, आमची भक्ती, सगळ्याला मनापासून मी धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या चरणात दंडवत करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. काही चुकलं असेल तर मला माफ करा. बरोबर जेवढं आहे तेवढं ज्ञानेश भक्त गुरुवारी आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजींचा कृपा प्रसाद, चूक माझ्या वाणीचा दोष. सकाळी 9 ते 11 कीर्तन होणार आहे काल्याचं गुरुजींचा. आपण सर्वांनी उपस्थित राहा. नंतर पुन्हा उद्घाटनाचा कार्यक्रम गुरुकुलचा होणार आहे. काही चुकलं असलं तेव्हा का माझ्या पदरात टाका, मी असा गुंडाळून नेतो, भोलावड्याला झटकीतो, मला नेहून काय करायचं तुमच्याकडे सांगा. काही चुकलं असलं तर भोलावड्याला झटकीतो, मला नेहून काय करायचं आहे. जेवढं बरोबर तेवढं गुरुवायांचं, चूक माझ्या वाणीचा दोष. आपल्या सगळ्याच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. माझ्या वाणीला विराम. गुरुजींचं अभंग म्हणणार गुरुजी, जय विठ्ठल घेऊ आणि सगळे खाली बसू, चालेल? हां, सगळे खाली बसतील आणि नंतर एक गुरुजींचा अभंग म्हणणारे गुरुजी, आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी जागा सोडायची एवढी सगळ्याला विनंती करतो. आता जेवण बी आहे, मलाही बंद करावं वाटत नाही आता, पण आता ना इलाज तो क्या इलाज, आता बंद करावं लागेल. बरोबर आहे का नाही? मलाही कळायला लागले, तुम्ही असे माझ्याकडे रागानं बघायला, भुका लागलेल्या तुम्हाला, आणि गुरुजींचा अभंग ऐकण्यासाठी आपण आतुर आहात. भरत महाराजांची साथ आणि गुरुजींचा अभंग होईल. पुन्हा ज्यांचं नाम उल्लेख राहिला असेल त्यांची मी मनापासून